सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायणात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मावळत्या सूर्यकिरणांचा देवीच्या मूर्तीवर होणारा अभिषेक हा जगप्रसिद्ध आहे. परंपरेनुसार उत्तरायणात 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी असा 3 दिवस किरणोत्सव होत असतो. परंतु अलीकडच्या काळात किरणांच्या तीव्रता मोजण्याच्या साधनांचा वापर करत परंपरेनुसार संपन्न होणाऱ्या किरणोत्सवाच्या 2 दिवस अगोदरपासूनच किरणांचा प्रवास हा किरणोत्सवाचाच भाग असल्याचा दावा किरणोत्सवाच्या अभ्यासकांकडून केला जातोय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलाय. त्यामुळं आता हा किरणोत्सव 5 दिवसांचा मानला जातोय. त्यानुसार आज किरणोत्सवाचा 4था दिवस होता. काल ढगाळ वातावरणामुळं किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं झाला नाही. त्यामुळं भाविक तसंच किरणोत्सवाच्या अभ्यासकांना आज किरणोत्सवावेळी काय होणार याची उत्सुकता होती. आज अभ्यासकांनी घेतलेल्या नोंदीनुसार 5:23 महाद्वारापासून किरणांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर गरुड मंडपामागं सदर गणपती मंदिरामागं असा प्रवास करत 6 वाजता किरणं कासव चौकात आली. कासव चौकापर्यंत किरणांची तीव्रता चांगली होती, पण त्यानंतर सूर्याआड आलेल्या एका ढगामुळं किरणांची तीव्रता कमी होत गेली. 6:07 किरणांनी चांदीचा उंबरठा पार केला. गर्भकुटीच्या संगमरवरी पायरीपर्यंत पोहोचून किरणं लुप्त झाली. आज 4थ्या दिवशी मावळती सूर्यकिरणं मूर्तीच्या खांद्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं, परंतु ढगाळ वातावरणामुळं आज किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं झाला नसल्याचं अभ्यासक प्राध्यापक मिलिंद कारंजकर यांनी सांगितलं. आज किरणोत्सवाचा उत्तरायण कालखंडामधला 4था दिवस. आज किरणं आम्हाला अपेक्षित होते की देवीच्या खांद्यापर्यंत जाणार म्हणून, पण महाद्वारापासून ज्याला आम्ही रीडिंग घेत आलो कासव चौकपर्यंत किरणांची तीव्रता जी आम्हाला अपेक्षित असते तेवढीपर्यंत आम्हाला मिळाली. पण तिथनं पुढं एक काळा ढग आतमध्ये आला आणि त्याच्यामुळे किरणं पुढं कशीबशी चांदीच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन आतल्या पहिल्या संगमरावरीपर्यंत गेली आणि तिथंच लुप्त झाली. त्यामुळे आजचा 4था दिवसाचा किरणोत्सवसुद्धा ढगाळ वातावरणामध्ये झालेला नाही. किरणोत्सवावेळी देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश केरलीकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.